हॅलो, नमस्कार मित्रांनो. बघा, आपली जी काही लेक्चरची सिरीज चालू आहे कोणती की बघा, ज्या काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या आरोग्य विभागाचे झालेले आहेत, त्या आरोग्य विभागाचे जे काही झालेले पेपर आहेत ते पेपर आपण इथं सॉल्व करून घेत आहोत. मला वाटतं मी मागच्या 2 लेक्चरमध्ये हिंगोलीची जी काही प्रश्नपत्रिका होती ती संपूर्णपणे तुमचे जे 40 तांत्रिक प्रश्न होते ते 40 प्रश्न तुमचे मी कव्हर करून घेतले होते. बऱ्याच मुलांचा रिप्लायसुद्धा आला. काही म्हणजे थोडं फास्ट शिकवता आज सर, जास्त एक्सप्लेनेशन होतं आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. एका मित्राची कमेंट बघितली बघा मागच्या लेक्चरमध्ये, त्याचं म्हणणं असं होतं की बुवा सर लेक्चर वाढतं आहे. आपलं मला वाटतं मागचं लेक्चर हे 27-28 मिनिटाचं झालं होतं. मला सांगा, जर 10 मिनिटाचं जर मी लेक्चर घेतलं किंवा 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर घेतलं तर तुम्हाला फक्त काय होईल, मी प्रश्न वाचून दाखेल आणि त्याच्या खालचा पर्याय तुम्हाला फक्त सांगेल. त्या पर्यायापुरतं मी फक्त ते लेक्चर घेऊ शकतो. पण मला सांगा, जर 20 प्रश्न आपण सोडवत आहोत, त्या खालचे किती पर्याय? 4 पर्याय. म्हणजे 20 चोक 80, असे जवळपास 80 ते 90 जे काही प्रश्न आहेत. म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमचे जवळजवळ 5 प्रश्न कव्हर होतात. किती? 5 प्रश्न कव्हर होतात. त्यामुळे वेळ लागला तरी मित्रांनो हरकत नाही. ते तुमचे चारहीचे चारही पर्याय तुम्हाला मी जसं आठवल तसं तुम्हाला मी ते कव्हर करत असतो, तसं ते सांगत असतो. त्यामुळे थोडंसं लेक्चरचं काय सहन करा. थोडंसं लेक्चर जर वाढलं तर ते काय म्हणजे त्याच्यात काही तोटा होणार आहे, तुमचा वेळ जाणार आहे असं काही होणार नाही. फक्त होईल काय की जास्त तुम्हाला ते एक्सप्लेन करण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल आणि जास्त तुम्हाला समजून घेता येईल, फक्त एवढंच. बाकी त्या कमेंटबद्दल एवढंच सांगेल मी की बा थोडंसं सहन करा, लेक्चर थोडंसं वाढू शकतं, कारण चारही पर्याय आपण बघत आहोत. जर नुसतं पळवायचा प्रयत्न केला तर एक तुम्हाला फक्त प्रश्न सांगून उत्तर सांगणं याला काही अर्थ नाही आहे किंवा लेक्चरचा काही फायदा नाही. द्या बघा, ही काही आहे जालना जी काही आहे, या जालन्याची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. 2014ची जी प्रश्नपत्रिका आहे ती झालेली प्रश्नपत्रिका बघूया. बघा, नियासिन, जे काही नियासिन आहे, नियासिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग संभवतो असं विचारलेलं आहे. बघा, या नियासिनमुळे कोणता पहा, हा जो काही आहे कोणता रोग पहा, बघा या नियासिनच्या अभावी पेलाग्रा नावाचा रोग होतो. कोणता रोग होतो? पेलाग्रा. पहा, जे बी जीवनसत्व आहे, बी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो, त्याचा गट मी तुम्हाला त्या आपल्या ॲपवर जे काही लेक्चर सिरीज टाकलेली आहे, तांत्रिक विभाग पूर्ण शिकवला होता, त्यामध्ये तुम्हाला B1, B2, B3, B6, B5, B9, त्यानंतर B12 यांच्या अभावी कोणकोणते रोग होतात, त्यांचे स्रोत काय आहेत, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं सांगितल्या होत्या. त्यावरच प्रश्न आलेला आहे. बघा, हे नियासिन आहे, ह्या नियासिनच्या अभावी कोणता रोग होतो? नियासिन पहा, बी काय B3, याला काय नियासिन म्हणलं जातं आणि याच्या अभावी पेलाग्रा रोग होतो. त्यानंतर B1 जे आहे पहा, बेरीबेरी, B1चा अभावी कोणता? बेरीबेरी रोग होतो. थायमिन त्याला म्हणलं जातं. काय? बेरीबेरी नावाचा रोग होतो. त्यानंतर रक्ताशय जो आहे पहा, रक्ताशय काय आहे? जे काही लोहाचं प्रमाण जर कमी झालं तर शरीरामध्ये काय रक्ताशय हा रोग झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि रात आंधळेपणाचं तुम्हाला सांगितलं होतं की ए जीवनसत्व आहे रेटेनॉल, त्याच्या अभावी कोणता रोग होतो? रात आंधळेपणा हा आपल्याला आजार होत असतो. अशा पद्धतीने चारही पर्यायाद्वारे आपण काय करणार आहोत, तो प्रश्न समजून घेणार आहोत. बघा, जर तुम्हाला याबद्दल विचारलं तर लगेच तुम्हाला इथं आता हे तुमचं पाठ झालेलं आहे, परंतु पुढच्या वेळेस जर बी ऑप्शन जर विचारलेला असेल किंवा त्याचं उत्तर डी विचारलेलं असेल, या रक्तशयाबद्दल विचारलेलं असेल, तर हे तिन्ही सुद्धा क्वेश्चन तुमचे इथंच कव्हर होत आहेत. त्यामुळे थोडासा वेळ आपल्याला लागतो आहे, तेवढं तुम्हाला ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. बघा, आता तुम्हाला सांगतोय मी की आपलं जर तुम्ही ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर OLS एज्युकेशन हे ॲप आपलं पहिल्यांदा डाउनलोड करा. त्यावरचा जो काही तांत्रिक विभागाचा जे काही लेक्चर सिरीज आहे त्यावर तुमची पूर्ण तुम्हाला दिलेली आहे, तिथून ती तुम्ही परचेस करू शकता. बघा, 499 रुपयामध्ये पूर्ण तुम्हाला आरोग्य सेवक जी काही भरती आहे त्याचे सगळे विषय त्यामध्ये दिलेले आहेत. मग तुमचे सामान्य ज्ञानचे जे विषय असतील, जिओ असेल, पॉलिटी असेल, त्यानंतर मॅथ असेल, रिझनिंग असेल, सगळं जे सामान्य ज्ञानमध्ये जे तुम्हाला विचारलं जातं ते सगळ्या गोष्टी. आणि जो राहिला तांत्रिक घटक, जो 40 मार्काला विचारला जातो, तो तांत्रिक घटक सुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये, म्हणजे ती नॉमिनल किंमत ठेवलेली आहे, तेवढ्यामध्ये तुम्हाला तो पूर्ण कोर्स मिळू शकतो. जर काही मित्रांना असं वाटत असेल की आपलं सामान्य ज्ञान बऱ्यापैकी छान आहे, आपल्याला फक्त आणि फक्त तांत्रिक घटकाची गरज आहे, कारण स्कोरिंग विषय आहे. 40 पैकी जवळजवळ तुम्ही 38 ते 40 सुद्धा चांगली तयारी केली तर तेवढे मार्क तुम्ही घेऊ शकता. पण ज्यांना असं तांत्रिक घटक घ्यायचा आहे, अतिशय क्षुल्लक अशी 79 रुपये इतकी किंमत त्याची ठेवलेली आहे, तो सुद्धा तुम्ही काय करू शकता, तिथून परचेस करू शकता. त्यानंतर बघा,
जो काही आहे आरोग्य सेवकच्या जे काही प्रिव्हियस क्वेश्चन झालेले आहेत किंवा क्वेश्चन पेपर आहेत, काही प्रॅक्टिस स्वरूपाचे सुद्धा दिलेले आहेत. फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही काय करू शकता, ते तिथं तुम्ही त्या PDF स्वरूपात तुम्हाला ते ईबुक स्वरूपात तुम्हाला ते तिथं सुद्धा मिळून जातील. त्यामुळं ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर कृपया ते ॲप डाउनलोड करा. त्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अवेलेबल आहेत. त्यानंतर बघा पुढचा जो काही प्रश्न आहे त्या पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया. मधुमेह जो आहे, कोणता रोग? मधुमेह जो रोग आहे, हा मधुमेह हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवाचं कार्य नीट न झाल्यामुळे होतो? ज्यावेळेस आपण रोग बघितले होते पहा, सगळे रोग तुम्हाला मी त्या सिरीजमध्ये सांगितले होते, जी काय आपल्या आरोग्याची सिरीज ॲपवर उपलब्ध आहे. मग जुनाट रोग कोणते आहेत, तीव्र रोग कोणते आहेत, संसर्गजन्य कोणते आहेत, सगळे. आता हा काय मानवी अवयवामध्ये बिघाड झाल्याच्या नंतर सुद्धा काही रोग होत असतात. ते रोग सुद्धा मी तुम्हाला तिथे शिकवले होते. बघा हा जो काही मधुमेह आहे, ज्याला आपण शुगर असं म्हणतो, हा मधुमेह जो रोग आहे, हा मधुमेह रोग कोणत्या अवयवामध्ये बिघाड झाल्यामुळे होतो, असा क्वेश्चन तिथं विचारलेला होता. जालन्याची जी काही क्वेश्चन पेपर होता 2014चा. मग बघा इथं पहिला ऑप्शन आहे फुफ्फुस, दुसरा आहे मेंदू, तिसरा आहे त्वचा आणि चौथा ऑप्शन आहे पानथरी किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा वाचायला पॅनक्रिया, ज्याला स्वादुपिंड सुद्धा असं म्हणलं जातं. मग बघा मधुमेह तुम्हाला सांगितलं होतं मी की जो काही स्वादुपिंड आहे त्या स्वादुपिंडामध्ये अल्फा आणि बीटा नावाचे जे काही पेशी त्या स्वादुपिंडामध्ये असतात आणि त्या इन्शुलिनचं सिक्रेशन करत असतात. जर त्या बीटा पेशीमध्ये बिघाड झाला तर तुम्हाला काय इन्शुलिनचं सिक्रेशन होत नाही आणि जी रक्तामधली शुगर आहे बऱ्यापैकी ती बर्न होत नाही आणि तुमच्या रक्तामध्ये एक्सेस प्रमाणामध्ये ती शुगर साचली जाते आणि कोणता आजार होतो आपल्याला? मधुमेह नावाचा आजार होतो, जो काही पॅनक्रियामध्ये बिघाड झाल्यामुळे. ही गोष्ट इथं तुम्हाला लक्षात घेणं गरजेची आहे. त्यानंतर बघा हे विषमज्वर जो आहे, विषमज्वरावर कोणतं रोग प्रतिबंधक औषध वापरलं जातं हे सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस मी औषधं शिकवले त्या औषधामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं होतं. बघा जे काही क्लोरोमायसिटीन जे औषध आहे, क्लोरोमायसिटीन, हे क्लोरोमायसिटीन औषध या विषमज्वरावर वापरलं जातं, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इन्शुलिन तुम्हाला सांगितलं, मधुमेहावर इन्शुलिनचे इंजेक्शन दिले जातात. हे इन्शुलिन कशावर? मधुमेहावर वापरलं जातं. हे बायकॉन रेडिओथेरपी याचा काही संबंध नाही. औषधं बघा हे क्लोरोमायसिटीन जे आहे ते कशावर? विषमज्वरावर वापरलं जातं. त्यानंतर बघा जो काही बर्ड फ्लू नावाचा जो काही आजार आला होता, जो काही रोग आला होता, त्या रोगा कोणत्या विषाणूमुळे आला होता? कोणत्या विषाणूमुळे? मग H5N1 हा जो तो विषाणू होता, ह्या H5N1 मुळे कोणता रोग आला होता? बर्ड फ्लू जो काही होता तो बर्ड फ्लू आलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा जागतिक एड्स दिन जो आहे, जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो असा सुद्धा क्वेश्चन आलेला होता, किंवा जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? बघा ऑप्शन दिलेले आहेत. 1 डिसेंबर आहे, 10 डिसेंबर आहे, 11 डिसेंबर, 12 डिसेंबर, जवळचे ऑप्शन आहेत. मग उत्तर याचं काय आहे? 1 डिसेंबरला काय केलं जातं? जागतिक एड्स दिन जो आहे तो जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. मग या एड्स बद्दल ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, मग तुम्हाला HIV लॉंग फॉर्म विचारला जाईल. त्यानंतर ती नाको संस्था कुठे आहे, नारी संस्था कुठे आहे? नारी बघा पुण्याला आहे. त्यानंतर अशा सगळ्या गोष्टी पहा, एड्स कंट्रोल कार्यालय पहा मुंबईला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. रिसर्च इन्स्टिट्यूट नारी जे सांगितलं तुम्हाला, नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट एड्सचं, ते पुण्याला आहे भोसरीला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं त्या एड्स संबंधित तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता फॅक्च्युअल डाटा सुद्धा, पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. बघा आतापर्यंत आंध्र होता, महाराष्ट्र, त्यानंतर आंध्र, मग याच्यातला महाराष्ट्रातला जिल्हा जर विचारला तुम्हाला तर नवी मुंबई. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या एड्सबद्दल सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल डाटा सुद्धा तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. आरोग्य विभागाला सुद्धा तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. मग पुन्हा एड्सचं निदान करण्यासाठी कोणत्या लसी वापरतात? मग इलिसा लस वापरतात. कोणती? इलिसा लस वापरतात. या अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या एड्सबद्दल काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ते वारंवार विचारलेलं आहे. तुम्ही मागचे प्रश्नपत्रिका बघा, तेच क्वेश्चन आहेत, फक्त आलटून पलटून तुम्हाला ते विचारलेले आहेत. त्यामुळे ते जर माहीत असलं तर कसल्याही पद्धतीचा कोणत्याही अँगलने क्वेश्चन आला तर तुम्ही सहज तो काय करू शकता? टॅकल करू शकता. बघा अजून एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला इतर कोणत्याही गटाचं रक्त चालतं? काय सांगितलेलं आहे इथं? कोणत्याही रक्तगटाचं कोणत्याही जो काही रक्तगट आहे तो कोणत्याही रक्तगट त्याला चालतो. तर असं कोणता रक्तगट आहे? बघा इथं ऑप्शन होता ए, दुसरा ऑप्शन आहे बी, तिसरा ऑप्शन आहे ओ आणि चौथा ऑप्शन आहे AB. आता बऱ्याच जणांना आपण काय करतो, ए आणि बी हे दोन तर आपण सहज कट करू शकतो. 50% काय केलं आपण? क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता राहिला प्रश्न ओचा आणि ABचा. बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन होत असतं, माहीत असतं, पण प्रेशरमध्ये आपल्याला परीक्षेचा एक तास 2 तास जे असतील त्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होत असतं की नेमकं कोणतं. आता इतर कोणत्याही रक्तगटाचं रक्त त्या व्यक्तीला चालतं असा कोणता रक्तगट आहे? AB रक्तगट आहे. याला कोणतं? याचंही चालतं
चालतं, बीचंही चालतं, ओचंही चालतं, कारण सर्वयोग्य ग्राही याला म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? सर्वयोग्य ग्राही म्हणलं जातं. आणि हा जो काही ओ रक्तगट आहे, सर्वयोग्य दाता याला म्हणलं जातं. तो कोणत्याही रक्तगटाला आपलं रक्त परिधान करू शकतो किंवा देऊ शकतो, असं आपण याला सर्वयोग्य दाता असं म्हणतो आणि याला सर्वयोग्य ग्राही असं म्हणतो. मग पहा जे काही रक्तगट पडलेले आहेत, पहा ए बी, त्यानंतर पहा ए बी आणि ए बी असे जे काही ए बी, त्याच्यानंतर ओ, असे जे काही रक्तगट आहेत, त्या रक्तगटाचा सुद्धा यांचा शोध पहा लॅन्स टॅनर यांनी लावला होता. आणि याचा जो काही ए बीचा शोध कोणी लावला? डिकेस्टेलो आणि स्टर्ली. कोणी? डिकेस्टेलो आणि स्टर्ली ह्या ए बीचा रक्तगटाचा शोध लावला. आणि हे जे काही ए बी आणि हे ओ आहे यांचा शोध कोणी? लॅन्स टॅनर, कार्ल्स लॅन्स टॅनर यांनी हा शोध लावला होता. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हा जो काही ए बी रक्तगट आहे हा डिकेस्टेलोनी याचा शोध लावलेला आहे. डिकेस्टेलो आणि स्टर्ली या शास्त्रज्ञांनी ह्या ए बी गटाचा शोध लावलेला आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला या रक्तगटावर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, कोणत्या अन्नपदार्थास पूर्ण अन्न असं म्हणलं जातं? काय आहे? कोणता असा घटक आहे त्याला पूर्ण अन्न असं म्हणलं जातं? बघा इथं काय आहे? मांस आहे, दुसरा ऑप्शन आहे अंडी, तिसरा ऑप्शन आहे दूध आणि चौथा ऑप्शन काय आहे? केळी असा ऑप्शन दिलेला आहे. कोणता? चौथा ऑप्शन काय दिलेला आहे? केळी असा ऑप्शन दिलेला आहे. बघा मग याचं उत्तर आहे दूध हे ऑप्शन आहे. कारण बऱ्याच क्वेश्चन पेपरला हे विचारलेलं आहे, हे बऱ्याच जणांचं पाठ झालेलं आहे. हा प्रश्न चुकण्यासारखा नसतो मित्रांनो, इथं जास्त डोकं लावावं लागत नाही, कारण हे गुळगुळीत झालेले क्वेश्चन असतात, हे सगळ्यांना पाठ असतात. काय आहे? पूर्ण अन्न कशाला म्हणलं जातं? दुधाला म्हणलं जातं. बऱ्यापैकी सगळे जीवनसत्व या दुधामध्ये आढळतात. फक्त क जीवनसत्व असतं की ते दुधामध्ये आणि अंड्यामध्ये ते क जीवनसत्व आढळत नाही. बाकी सगळे जीवनसत्व तुम्हाला या दुधामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर बघा, डॉक्टर नाडी का पाहतात? असं आहे, डॉक्टर जी नाडी आहे, बघा आपण ज्यावेळेस दवाखान्यामध्ये जातो, बऱ्यापैकी जी काही आर्टरी असते आपली रेनियल आर्टरी, ते डॉक्टर काय करत असतात? तपासत असतात. ही डॉक्टर नाडी कशासाठी बघतात? असा क्वेश्चन, उपयोजनात्मक क्वेश्चन आहे, छान पद्धतीने क्वेश्चन विचारला होता. बघा, रक्तदाब मोजण्यासाठी पाहतात का? त्यानंतर रोग निदान करण्यासाठी, त्यानंतर हृदयाची स्पंदनं मोजण्यासाठी, ताप पाहण्यासाठी. आता मला सांगा, तुम्हाला ताप आलेला आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेले, तर बऱ्यापैकी डॉक्टर काय करतो? अंगाला असं बघतो तुम्हाला ताप आहे का, आणि त्याचं ठरलेलं असतं. असं सुद्धा तो तुमचा हात जो आहे, ती आर्टरी जी आहे रेनियल आर्टरी, ती तुमच्या हातात घेऊन तिची स्पंदनं तो मोजत असतो, बघत असतो. मग बघा, जो काही परीक्षा सेटर होता, किती छान पद्धतीने त्यानं बघा रक्तदाब मोजण्यासाठी आपल्याला वाटू शकतं की बुवा नाडीवर रक्तदाब तो तपासू शकतो, तिथं त्यावेळेस वाटू शकतं. त्यानंतर रोग निदान करण्यासाठी ऑब्व्हियसली त्याला काय हौस आहे का तुमचा हातात हात घेऊन बघायची? नाही, रोग निदान करायचं आहे म्हणून बघतोय ना. मग काही जणांना हे पण बरोबर वाटू शकतं. मग ती हृदयाची स्पंदनं मोजण्यासाठी बऱ्याच जणांचं लक्ष याच्याकडनं जाणार नाही की हृदयाची स्पंदने कशासाठी बा. पण मी तुम्हाला ज्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन सिस्टम सांगितली, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की हृदयाची स्पंदनं सुद्धा ह्या नाडीद्वारे कळत असतात. ती काय, जी काही नॉर्मल व्यक्ती आहे 72 ठोके तिचे हृदयाचे पडत असतात, ही नाडीचे सुद्धा बऱ्यापैकी 72 ठोके एका मिनिटात पडत असतात. त्यामुळे काय, याचं उत्तर आहे हृदयाची स्पंदनं मोजण्यासाठी, असं याचं उत्तर दिलेलं आहे. बघा, त्यानंतरचं तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? ज्या काही तांबड्या पेशी आहेत, तांबड्या पेशी ज्या आहेत त्या कुठे तयार होतात? बघा, तांबड्या पेशींचा ज्यावेळेस तुम्हाला शिकवलं होतं, त्यांचा जीवनकाल किती आहे? सरासरी 120 दिवस इतका त्यांचा जीवनकाल आहे. अस्थिमज्जेमध्ये म्हणजे बोन मॅरोमध्ये त्या तयार होत असतात. आणि जे स्प्लीन आहे, काय स्प्लीन म्हणजे प्लीहा जी आहे, तिथं जाऊन त्या मरत असतात. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लेक्चरमध्ये डिटेल स्वरूपात सांगितल्या होत्या. स्वादुपिंडाचा काही संबंध नाही. स्वादुपिंड कशा संबंधित आहे? जे काही अल्फा बीटा पेशी असतात या स्वादुपिंडामध्ये असतात आणि इन्शुलिनचं सिक्रेशन करत असतात. शरीरातली जी काही आपली शुगर आहे ती नॉर्मल ठेवण्याचं काम या स्वादुपिंडाचं असतं. यकृत, चेक नाका याला म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? चेक नाका या यकृताला म्हणलं जातं. पहा, सगळ्यात मोठी जी ग्रंथी आहे शरीरातली, ही यकृत जी काही ग्रंथी आहे आपल्याला ती बघायला मिळते. पहा, अशा पद्धतीनं हे चारही ऑप्शन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, पचनानंतर प्रथिनांचं रूपांतर खालीलपैकी कशामध्ये केलं जातं? पहा, जे काही पचन होत असतं त्या पचनानंतर आपण प्रथिनं ग्रहण करतो, कर्बोदक करतो, स्निग्ध पदार्थ करतो. मग याच्यात ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे की पचनानंतर प्रथिनाचं रूपांतर खालीलपैकी कशामध्ये होतं? पहा, प्रथिनाचं रूपांतर कशात होतं? अमिनो आम्लामध्ये या प्रथिनाचं रूपांतर होतं. इथं माल्टोजचा ग्लुकोजचा काही संबंध नाही. ज्यावेळेस आपण साखर घेत असतो त्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये आपल्या यकृतामध्ये होत असतं. ते आपल्याला, मी तुम्हाला त्या काही पार्ट सायन्सचा होता त्यामध्ये तुम्हाला ते सांगितलेलं आहे किंवा शिकवलेलं आहे. त्या पित्तरस
जठररसाचा सुद्धा बाईल ज्यूसचा सुद्धा काही संबंध येत नाही. इथं काय उत्तर आहे, प्रथिनाचं रूपांतर कशात होतं, अमिनो आम्लामध्ये, ह्या अमिनो ॲसिडमध्ये प्रथिनांचं रूपांतर होत असतं. त्यानंतर बघा डायलिसिस नावाचा जो काही उपचार आहे, कोणता उपचार, डायलिसिस जो उपचार आहे, पहा कोणत्या आजारामध्ये तो केला जातो. डायलिसिस कॉमन शब्द आहे, कानावर रुळलेला शब्द आहे. बघा हृदयविकार पहिला ऑप्शन दिला होता, दुसरा होता मधुमेह, तिसरा होता मूत्रपिंड विकार आणि चौथा होता रक्तदाब. आता मला सांगा, जे काही तुम्हाला मी किडनीचे फंक्शन सांगितले होते पहा, ज्यावेळेस मी तुम्हाला रक्तभिसरण संस्था शिकवली होती त्यावेळेस रेनियल आर्टरी तुम्हाला सांगितली होती पहा, किडनीला जी काही रक्तपुरवठा करण्याचं काम रेनियल आर्टरी करते आणि रेनियल व्हेन जी आहे ती जे काही रक्त आहे ते पुन्हा आपल्या हृदयाच्या उजव्या भागामध्ये अशुद्ध रक्त घेऊन जाते आणि तिथून फुफ्फुसाकडे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. बघा हे डायलिसिस आहे, जेव्हा आपल्या ज्या काही किडन्या आहेत त्या किडन्या काम करत नाहीत किंवा किडन्या ज्या आहेत ते निकामी होतात, काय नॅचरल पद्धतीने ते काय रक्ताचं शुद्धीकरण करू शकत नाहीत, त्यातले जे काही घटक आहेत ते वेगळे करू शकत नाहीत, त्यावेळेस कृत्रिम पद्धतीने काय केलं जातं, डायलिसिस नावाची जी काही पद्धत आहे, रक्तव्याश्लेषण त्याला असं म्हणलं जातं, या डायलिसिस केलं जातं. कशावर, मूत्रपिंड विकार जर झालेला असेल तर काय डायलिसिस केलं जातं, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मधुमेहाचं तुम्हाला सांगितलं, जे काही इन्शुलिनचे इंजेक्शन असतात ते इन्शुलिनचे इंजेक्शन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शुगर नियंत्रण ठेवायच्या गोळ्या असतील त्या मधुमेहामध्ये दिले जात असतात. रक्तदाबाचं सुद्धा योग्य तो आहार विहार घेणं, व्यायाम करणं हे रक्तदाबावर उपाय आहेत. हृदयविकाराचा सुद्धा याच्याशी काही संबंध नाही. ज्या ॲस्प्रिनच्या गोळ्या आहेत, कोणत्या ॲस्प्रिनच्या गोळ्या आहेत, रक्त पातळ होण्याच्या ज्या गोळ्या आहेत, बऱ्यापैकी या हृदयविकाराचे जे काही पेशंट असतात त्यांना त्या दिल्या जात असतात. एवढ्या गोष्टी तुम्हाला संदर्भानुसार मला जेवढ्या आठवतात तेवढं मी सांगत चालत असतो, त्यामुळे थोडंसं लेक्चर आपलं वाढत असतं. बघा हे चारही ऑप्शन आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कशावरही क्वेश्चन आला तर तुम्ही बऱ्यापैकी तो क्वेश्चन काय ॲटलिस्ट जर नाही सोडवता आला तर पर्याय सुद्धा तुम्ही त्या मी जे सांगतोय त्याद्वारे तुम्ही पर्याय सुद्धा कट करू शकता आणि तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हाच त्या मागचा उद्देश आहे. त्यानंतर बघा शेवग्याच्या ज्या काही शेंगा आहेत त्या शेवग्याच्या शेंगामध्ये कोणतं जीवनसत्व असतं, असा प्रश्न आलेला आहे. शेवग्याच्या शेंगा, आता बघा जीवनसत्व ड असतं का, नाही. ड जीवनसत्व कशातून भेटतं आपल्याला, सूर्यकिरणाद्वारे ड जीवनसत्व आपल्या शरीरात तयार होत असतं. जीवनसत्व ब असतं का, निश्चित नसतं ब. त्यानंतर जीवनसत्व क आहे का, नाही. ॲस्कॉर्बिक ॲसिड क ला म्हणलं जातं, ते कशात असतं, जे काही लिंबूवर्गीय फळं आहेत ते लिंबूवर्गीय फळामध्ये हे तुम्हाला क जीवनसत्व आढळतं. मग राहिलं काय आहे, अ जीवनसत्व. आता बघा असं गृहीत धरा की मला सुद्धा माहित नाही की बा शेवग्याच्या शेंगामध्ये कोणतं जीवनसत्व असतं, परीक्षेमध्ये मलाही माहित नाही. मग आता त्याच्या उत्तरापर्यंत कसं जायचं आहे आपल्याला, आपल्याला माहित आहे ब जीवनसत्व नाही. कशामुळे नाही पहा, बऱ्यापैकी पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे ब, तुम्हाला त्याचे स्रोत मी सांगितले होते. त्यानंतर ड जीवनसत्व तुम्ही इथंच कट करू शकता कारण सूर्याच्या कवळ्या उन्हापासून ते भेटतं, त्यामुळे ड जीवनसत्व कट झालं इथं. त्यानंतर क जीवनसत्व तुम्हाला सांगितलेलं आहे की बा हे लिंबू वर्ग पदार्थामध्ये आहे. 3 ऑप्शन कट झाले. मला माहीत नव्हतं तरी सुद्धा माझं उत्तर काय आलं, जीवनसत्व अ हे उत्तर आलं आणि हेच उत्तर त्याचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, पर्याय कट करू शकता आणि उत्तरापर्यंत जाऊ शकता. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोजच्या दररोज घ्यावं लागतं, म्हणजे ते शरीरात साठवून ठेवलं जात नाही. बघा जीवनसत्व अ दिलेलं आहे ऑप्शन, त्याच्यानंतर जीवनसत्व ब दिलेलं आहे, जो काही तिसरा ऑप्शन आहे जीवनसत्व ड आणि चौथा आहे यापैकी कोणतेही नाही. ज्यावेळेस तुम्हाला मी जीवनसत्व शिकवले त्यावेळेस जीवनसत्वाचे किती भाग केले होते मित्रांनो, आपण 2 भाग केले होते. मग यामध्ये पहा जे काही आहे पहा इकडं ब आणि क आपण एक गट केला होता त्याचा, आणि राहिलेले जे ड त्यानंतर ई आणि के हे काही जीवनसत्व होते, हे 4 आणि 2 5 अशा पद्धतीने आपण त्याचा भाग केला होता. हे अ ड ई के जे आहे ते स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत. रोजच्या अन्न आपण जे खात असतो त्या अन्नामधून बऱ्यापैकी ते काय त्या स्निग्ध पदार्थामध्ये हे विरघळत असतात, बऱ्यापैकी आपल्या शरीरामध्ये जशाच तसे ते साठवून राहत असतात. पण ब आणि क हे जे काही 2 जीवनसत्व आहेत, ब आणि क हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणारे जीवनसत्व आहेत. आपल्या शरीरामध्ये ते साठवून राहत नाहीत. जे काही आपण मूत्रविसर्जन करतो त्या पाण्यामध्ये विरघळत असल्यामुळे ते काय बाहेर पडत असतात आणि रोजच्या रोज आपल्याला ह्या ब आणि क चं ग्रहण करणं किंवा आपल्या शरीरात घेणं गरजेचं असतं, असं सुद्धा मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. मग बघा यावरून आपल्याला लगेच कळतं की बा शरीरात कोणतं साठवत नाही, बी जीवनसत्व आपल्या साठवून राहत नाही, त्याचं रोजच्या रोज आपल्याला सेवन करणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा हिमोफिलिया या रोगात
काय होतं पहा. हिमोफिलिया जो रोग आहे, या हिमोफिलिया तुम्हाला शिकवला होता मग हिमोफिलिया रोगामध्ये काय होतं पहा. रक्त घट्ट होतं पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे रक्त गोठत नाही, रक्त पातळ होतं, यापैकी कोणतंच नाही असं दिलेलं आहे. मग बघा रक्त घट्ट होतं का? निश्चित नाही, रक्त घट्ट होत नाही. रक्त पातळ होतं का? नाही, रक्त पातळ सुद्धा होत नाही. काय होतं? रक्त गोठत नाही. पहा पंडुरोग ज्या व्यक्तीला हा हिमोफिलिया झालेला आहे पहा, बऱ्यापैकी हिमोग्लोबिनचं प्रमाण त्याच्या शरीरामध्ये रक्तामध्ये कमी प्रमाणात होत असतं, रक्त त्याचं गोठत नाही. आणि मग काय एकदा जर त्याला जखम झाली किंवा लागलं तर रक्त गोठत नाही आणि जास्त प्रमाणात त्याचं रक्त वाहिलं जातं आणि अशा पद्धतीनं त्याचं जास्त रक्ताचा फ्लो बाहेर जाऊन तो व्यक्ती मरू शकतो. अशा पद्धतीने हिमोफिलिया तुम्हाला मी सांगितला होता. पहा हे रक्त पातळ होणं याचा सुद्धा काही संबंध नाही. ज्या काही ॲस्प्रिनच्या गोळ्या असतात ते जे हृदयविकाराचे पेशंट असतात, जे काही धमनी काठिण्य आता त्यांना झालेली ऑलरेडी, त्यांचं बायपास झालेलं आहे, बऱ्यापैकी त्यांना जे काही औषध दिलेले असतात डॉक्टरांनी, त्या ॲस्प्रिनच्या गोळ्या त्यांच्या ज्या काही ट्रीटमेंट असते त्यामध्ये असतात. त्याचा उद्देश काय असतो? रक्त त्यांचं पातळ व्हावं हाच त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे याचाही काही संबंध नाही. याचं उत्तर काय आहे? रक्त गोठत नाही असं उत्तर याचं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य दाता असं म्हणलं जातं? कोणत्या रक्तगटास म्हणलं जातं पहा? सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटास म्हणलं जातं? जो काही ओ रक्तगट आहे, हा ओ रक्तगट आहे त्याला काय म्हणलं जातं? सर्वयोग्य दाता. ओचं रक्त हे बीलाही चालतं, एलाही चालतं आणि ए बीला सुद्धा चालतं, म्हणून याचं उत्तर काय आहे? ओ आहे. सर्वयोग्य ग्राही जर विचारलं तर ए बी हा कसा आहे? सर्वयोग्य ग्राही आहे. सगळ्यांचं रक्त तो घेऊ शकतो, सगळ्यांना रक्त देऊ शकतो. कोणता? ओ. अशा पद्धतीने याच्यातला डिफरन्स समजून घ्या. याच्यावर बऱ्यापैकी तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं जे काही आपले क्वेश्चन आहेत, एक 20 क्वेश्चन आपण काय केले आहेत या लेक्चरमध्ये तुम्हाला मी फोड करून सांगितलं, त्याचं ॲनालिसिस केलं, बऱ्यापैकी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. आता जे काही 4 पर्याय आहेत ते 4 पर्याय जशा पद्धतीने मला आठवतं त्या चारही पर्याय तुम्हाला मी त्याची फोड करून सांगतो, जेणेकरून त्या एक पर्याय तर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये तुमचा क्लिअर होतो. पण जे 3 पर्याय आहेत त्या 3 पर्यायावर जरी तुम्हाला भविष्यात प्रश्न आला तर बऱ्यापैकी तो तुम्ही सोडू शकता, टॅकल करू शकता. हाच त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे लेक्चर थोडंसं वाढू शकतं, तेवढं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे. बघा पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. काही सूचना असतील, काही तुमच्या काही अजून क्युरी असतील किंवा याच्यात काही 19-20 झाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल आणि त्यात पुढच्या लेक्चरमध्ये करेक्शन केलं जाईल. धन्यवाद.